नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज नैवेद्यासाठी केले होते चुरमा लड्डू. खूप सोपे, कमी साहित्यामध्ये आणि कमी तुपात होणारे लाडू आहेत. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी रवा ॲड करायचा आणि तुपाचं मोहन घालायचं त्यावरती अगदी 1 ते दीड चमचाच फक्त. आणि त्याच्यानंतर हे तुपाचं मोहन सगळीकडे छान चोळून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करत या पिठाचा एक घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी घट्ट असला पाहिजे, पातळ अजिबात नको, मऊ अजिबात नको. आणि लगेचच हा मळून झाल्यानंतर त्याची जाडसर चपाती लाटायची आणि तव्यावर दोन्ही बाजूने तूप सोडत खरपूस ती चपाती भाजून घ्यायची. आणि यालाही तुम्हाला म्हणजे जे चपाती असेल तिला एका बाजूला 1 चमचा, एका बाजूला 1 चमचा एवढंच तूप लागणार आहे. आणि ही खरपूस जी भाजलेली चपाती आहे ते थंड झाल्यावर तिचे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला हे तुकडे फिरवून घ्यायचे. अगदी रवाळ असं टेक्स्चर हवं या मिश्रणाचं. आणि मग याच्यामध्ये मी गूळ घातला आहे 1 वाटी विरघळवून आणि मिक्स करून घेतला. ड्रायफ्रुट्सचे तुकडे ॲड केलेले आहेत त्याच्यामध्ये आणि एक हाती सुंदर मऊसूत असे लाडू वळून तयार होतात. तर मी जे मिश्रण इथे वापरलं आहे, प्रमाण वापरलं आहे, त्यामध्ये तुमचे लहान लाडू जर तुम्ही केलात तर 12 ते 13 होतात आणि जर मोठे केलात तर 9 ते 10 लाडू तुमचे या मिश्रणामध्ये सहज बसतात. तर 20 मिनिटात ही रेसिपी तयार होते. नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या गुरूंनाही नैवेद्य दाखवा या लाडूंचा. थँक यू सो मच.